प्रलंबित निधीसाठी कंत्राटदार आक्रमक। 15 ऑगस्टपूर्वी बिले द्या, अन्यथा 18 ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 1730 कोटी रुपयांची बिले प्रलंबित, निधीअभावी अनेक विकास कामे ठप्प। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत विविध विकास कामांची कोट्यवधी रुपयांची बिले अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने कंत्राटदार, मजूर आणि पुरवठादार आर्थिक संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर्स असोसिएशनने आमदार विजयकुमार गावित यांना निवेदन देत प्रलंबित निधी तातडीने वितरित करण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार आदिवासी विकास विभागाकडे राज्यभरातील सुमारे 9,871 कोटी रुपयांची तर नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 1,730 कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत। निधीअभावी अनेक विकास कामे ठप्प झाली असून कंत्राटदारांना बँक कर्जाचे हप्ते, वाढते व्याज, मजुरांचे वेतन आणि बांधकाम साहित्य पुरवठादारांची देणी भागवताना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। यामुळे अनेक कंत्राटदारांवर आर्थिक संकट ओढवले असून काहींवर मालमत्ता जप्तीचीही वेळ आली असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन 15 ऑगस्ट 2026 पूर्वी सर्व प्रलंबित बिले अदा करावीत, अन्यथा 18 ऑगस्ट पासून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कंत्राटदार आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर्स असोसिएशनने दिला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। आज आम्ही नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय विजयकुमार गावित साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा संदर्भ असा आहे की मागील 2 वर्षापासून आदिवासी विकास विभागातील T6 मधील जे रस्ते व पुलांचे काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे, तर ह्या मागील 2 वर्षापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला नाही आहे। आम्हाला 15 ऑगस्टपर्यंत निधी उपलब्ध करून द्यावा अशी आम्ही माननीय मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे। तर 15 तारखेपर्यंत आम्हाला निधी नाही मिळाला तर आम्ही सगळेजण महाराष्ट्रातील सगळे कॉन्ट्रॅक्टर लोक 18 तारखेपासून आझाद मैदानाला बेमुदत आंदोलन करणार आहोत। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।